नमस्कार. आपण रोज आपलं प्रतिबिंब बघत असतो. आपलं प्रतिबिंब कुठल्या कुठल्या याच्यात दिसतं, म्हणजे कुठल्या कुठल्या वस्तूंमध्ये म्हणा किंवा पदार्थात म्हणा, कुठे आपण आपलं प्रतिबिंब बघू शकतो. एक आपण आपलं प्रतिबिंब अगदी स्थिर पाण्यात बघू शकतो. जेव्हा पाणी स्थिर असतं तेव्हा आपण वाकून बघितलं तर आपलं प्रतिबिंब दिसतं. जसं कधी नदी, समुद्रात स्थिर हवं त्याला पाणी. तसंच आपण तेलात पण बघू शकतो, ते पण स्थिर हवं. म्हणजे जो कोणी जे कुठलं लिक्विड आहे किंवा जो कोणी पातळ पदार्थ आहे तो स्थिर असावा लागतो. मग तेलात पण आपण आपलं प्रतिबिंब बघू शकतो. तसंच आपण ताटात पण प्रतिबिंब बघू शकतो. ताटात म्हटलं तर मला बालपणीची एक आठवण आली की आई जेव्हा म्हणायची, पानं वाढूया, ताटं घ्या, आता जेवायचं आहे, तेव्हा आम्ही ताटं घ्यायचं आणि ते ताट किती स्वच्छ आहे हे बघण्यासाठी त्याच्या स्वतःचं प्रतिबिंब बघायचं. तर ते पण एक प्रतिबिंब बघा. आणि शिवाय रोज आपण आरशात आपलं प्रतिबिंब बघतच असतो. एकही दिवस असा जातो का आपल्या आयुष्यातला की ज्या दिवशी आपण आपलं प्रतिबिंब आरशात बघितलं नाही? ज्या दिवशी बघितलं नाही तेव्हा आपण म्हणजे आपण हे नाही आहे, काय म्हणतात त्याला, आजारी आहोत किंवा आपण ची प्रकृती खराब असेल तेव्हाच आपण आरशाला सोडतो, आरशात प्रतिबिंब बघत नाही. म्हणजे जेव्हा आपण चांगलं असतं ते आरसा हा आपला अक्षरशः सखा होतो. रोज आरशात बघितल्याशिवाय कोणीही कुठेही जात नाही, राहत नाही. घरात असलं तरी आपण आरसा हा बघतो. तर ह्या आरशातलं प्रतिबिंब बघताना काय वाटतं मनाला आपल्या? माझ्या मनाला काय वाटतं हे आज मी तुम्हाला माझ्या कवितेतनं सांगणार आहे. ऐकूया. आरशातले प्रतिबिंब. आरशात बघता प्रतिबिंब माझ्या मनास वाटे. आरशात बघता प्रतिबिंब माझ्या मनास वाटे. वार्धक्याच्या खुणा त्या पुसून टाकू कसे. वार्धक्याच्या खुणा त्या पुसून टाकू कसे. मन घेते उभारी विचार झटकुनी मागे. मन घेते उभारी विचार झटकुनी मागे. या खुणा नसुनी आहेत अनुभवाचे धागे. या खुणा नसुनी आहेत अनुभवाचे धागे. देह जरी थरथरतो मन आनंदाने मोहरते. देह जरी थरथरतो मन आनंदाने मोहरते. वार्धक्यांच्या खुणांची फिकीर कधीच नसते. वार्धक्यांच्या खुणांची फिकीर कधीच नसते. मनात तरंग उठती केस जरी चंदेरी असती. मनात तरंग उठती केस जरी चंदेरी असती. कर्तव्याच्या भावना अजूनही अंतरंगात वसती. कर्तव्याच्या भावना अजूनही अंतरंगात वसती. जिद्द आहे मनात उत्साह अंगी भिनतो. जिद्द आहे मनात उत्साह अंगी भिनतो. वार्धक्यांच्या खुणांचा परिणाम मनावर होत नसतो. वार्धक्यांच्या खुणांचा परिणाम मनावर होत नसतो. काळ लोटला जरी वय वाढत चालले तरी. काळ लोटला जरी वय वाढत चालले तरी. मन हळूच सांगते. मन हळूच सांगते जगून घे लई भारी. मन हळूच सांगते जगून घे लई भारी. अशी ही ज्येष्ठ नागरिकांसाठी एक कविता. कविता आवडल्यास लाईक, शेअर, कॉमेंट जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही माझे व्हिडिओ बघता पण मला वाटतं लाईक करायला विसरता, तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.